So, good evening, friends. Again, this is our last video on this Introduction to Programming Language using C Part 1, paper number BCS 102. Up till now, we have seen all these topics from history to formatted IO statements which are used in C programming language. Now, one is formatted IO statement and another one is unformatted IO statement. IO means there are some formatted input and formatted output statements. Just like that, there are some unformatted input and unformatted output statements. जर आपण फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंट्सची डेफिनेशन जर आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिली तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की if you are using format specifier in any input output statement, then that particular input output statement is called as formatted input output statement. मग ही जर फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंटची डेफिनेशन असेल तर अनफॉर्मॅटेडची काय होईल की जिथं फॉर्मॅट स्पेसिफायर वापरले जात नाहीत तशाला आपण अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंट म्हणतो. In unformatted input output statement, you can use only character data type or character array or string and you cannot use any other data type. म्हणजे काय तर आपण फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंटमध्ये पाहिलं की यू कॅन यूज integer, float, character, all the data type variables. Whereas in unformatted input output statements, you can use either character data type or array of characters. मीन्स डेटा टाईपचा जर आपण विचार केला तर तुम्ही एकतर ॲरे वापरू शकता किंवा कॅरेक्टर डेटा टाईप वापरू शकता. ॲरे सुद्धा कॅरेक्टर डेटा टाईपचाच असला पाहिजे. Now why they are called as unformatted IO? Because these statements are called as unformatted IO statements, that because we cannot use format specifier in these functions or statements. See, in C programming language statements and functions, तुम्ही statement म्हणलं तरी चालेल किंवा function म्हणलं तरी चालेल. Now what are these unformatted input output statements which are used in C programming language? So these are getch, getch, getchar, putchar, getyes, putyes, putch, काही इथं दिलेले. सो दीज आर द अनफॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंट. आता ह्याच्यातले इनपुट कुठले आहेत आणि आउटपुट कुठले आहेत तर जिथं जिथं गेट आलेलं आहे ते सगळे इनपुट. गेट म्हणजे काय घेणे आणि पुट म्हणजे काय प्रिंट करणे किंवा देणे. सो जिथं जिथं गेट आलेले आहेत दीज आर कॉल्ड एज अनफॉर्मॅटेड इनपुट स्टेटमेंट्स अँड जिथं जिथं पुट आलेलं आहे दीज आर कॉल्ड एज अनफॉर्मॅटेड आउटपुट स्टेटमेंट. Now here there is very simple statement which is getch. Now what is getch? Getch म्हणजे get, ch means character. Get one character from keyboard. Normally what will happen when we write C programs. तुम्ही जर मागच्या एक दोन व्हिडिओ लेक्चर पूर्वी मी एक प्रोग्राम करून दाखवला होता. तुम्ही जर त्या प्रोग्राममध्ये पाहिलं असेल तर शेवटचं स्टेटमेंट आपण getch लिहिलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की getch इज यूज टू स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम ऑन स्क्रीन. तसं काही नाही आहे. बिकॉज गेट मीन्स घेणं आणि ch मीन्स कॅरेक्टर. जेव्हा तुम्ही कुठलंही कॅरेक्टर कीबोर्डवरचं प्रेस करताना तेव्हा ते getch फंक्शन एक्झिक्यूट होतं. मग getch म्हणजे काय तर इट रीड्स अ सिंगल कॅरेक्टर फ्रॉम द कीबोर्ड बाय द युजर बट डझंट डिस्प्ले द कॅरेक्टर ऑन द स्क्रीन अँड इमिजिएटली रिटर्न वेन द की इज प्रेस्ड. म्हणजे आपण जेव्हा कुठलीही की प्रेस करतो तेव्हा ते परत प्रोग्राममध्ये जातं नॉर्मली. getch हे आपण नॉर्मली म्हणजे काय की नॉर्मली प्रोग्रामच्या शेवटी आपण वापरतो सो ॲज टू सी द रिझल्ट विच इज प्रोड्युस्ड बाय माय प्रोग्राम. पण ते हॉल्ड करण्यासाठी वापरतात तर अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही की प्रेस करत नाही तोपर्यंत तुमचं आउटपुट जशाला तसं स्क्रीनवर दिसेल. जेव्हा तुम्ही कुठलीही की प्रेस केली की आउटपुट निघून जाईल. ना व्हॉट इज सिंटॅक्स ऑफ getch? तर इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर एकतर तुम्ही नुसतं getch वापरा किंवा यू कॅन यूज व्हेरिएबल इज इक्वल टू getch. पहिल्या एक्झाम्पलमध्ये दिलंय पहा getch इथं सेमिकोलन द्यायचा राहिला. ॲक्च्युली देअर शुड बी अ सेमिकोलन हिअर.
सो गेट सी एच, रीड वन कॅरेक्टर. नाव सी इज इक्वल टू गेट सी एच. कधी कधी काय होतं की इट इज नेसेसरी टू रीड वन कॅरेक्टर व्हॅल्यू फ्रॉम युजर. मग ते स्कॅनी ऑफ पर्सेंटची एवढं सगळं लिहिण्यापेक्षा जर आपण सी इज इक्वल टू गेट सी एच लिहिलं तर इट विल स्टोअर द कॅरेक्टर. तुम्ही जे कुठलं कॅरेक्टर प्रेस केलेलं असेल त्या कॅरेक्टरची व्हॅल्यू ते सीमध्ये स्टोअर केलं सब्जेक्ट टू द कंडिशन. तर नॉर्मली सी शुड बी अ व्हेरिएबल ऑफ कॅरेक्टर डेटा टाईप. सी हे जर कॅरेक्टर डेटा टाईपचं व्हेरिएबल असेल तर तुम्ही हे स्टेटमेंट वापरू शकता. आता ह्याच्यासारखंच फक्त ई लागले गेट सी एची, आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे तर गेट सी एच स्क्रीनवर प्रिंट करणार नाही पण गेट सी एची स्क्रीनवर प्रिंट करेल. पण प्रिंट केल्याबरोबर परत ते प्रोग्राममध्ये निघून जाईल. सो नॉर्मली गेट सी एची आपण वापरताना गेट सी एचच वापरतो. गेट सी एची फारसं वापरलं जात नाही सी प्रोग्रामिंग लँग्वेज. पण डिफरन्स जर कुणी विचारला तर डिफरन्स काय तर गेट सी एच सुद्धा एक कॅरेक्टर रीड करतं, गेट सी एच ई सुद्धा एक कॅरेक्टर रीड करतं, पण रीड केलेलं कॅरेक्टर गेट सी एच स्क्रीनवर प्रिंट करत नाही, गेट सी एचची प्रिंट करतं. सिंटॅक्स परत गेट सी एच सारखाच आहे, गेट सी एचची ऑर व्हेरिएबल इज इक्वल टू गेट सी एचची. मग तुम्ही एकतर नुसतं असं वापरा किंवा सी इज इक्वल टू गेट सी एचची वापरा, दोघांचे अर्थ तोच आहे. रीड वन कॅरेक्टर अँड स्टोअर दॅट कॅरेक्टर इन टू व्हेरिएबल सी. So this is again another input formatted statement, unformatted statement which is used in C programming language. Now next one is get char. आता get ch झालं, get ch झालं आणि get char झालं. आता see in get ch or get ch there is no need to press enter. तिथे enter प्रेस करण्याची आवश्यकता नव्हती. But in get char it is necessary that you should press a enter key. Otherwise तुम्ही जेवढे काही कॅरेक्टर प्रिंट कराल तेवढे ते घेत राहील. परंतु जर आपण व्हेरिएबल इज इक्वल टू गेट कॅर वापरत असू तर तुम्ही इथं किती जरी कॅरेक्टर दिले तर त्यातलं फक्त फर्स्ट कॅरेक्टर हेच फक्त तुमच्या व्हेरिएबलमध्ये जाईल, एवढं लक्षात ठेवा. सी इज इक्वल टू गेट कॅर होईल काय की तुम्ही समजा ए बी सी डी ई असं टाईप करत गेलात, समजा ABCD टाईप केलं तर सी इज इक्वल टू गेट कॅर असेल आणि डी नंतर जेव्हा आपण एंटर मारू तेव्हा हे फंक्शन ॲक्च्युअली एक्झिक्यूट होईल. पण याच्यापैकी कुठली व्हॅल्यू सीमध्ये जाईल तर फक्त एची व्हॅल्यू फक्त सीमध्ये जाईल, बाकीच्या सगळ्यांना इग्नोर केलं जाईल. तर गेट सी एच मध्ये एंटरचा काही रोल नव्हता, पण गेट कॅरमध्ये मात्र एंटरचा रोल आहे. तुम्ही असं कितीही टाईप करा इकडं, जोपर्यंत तुम्ही एंटर मारत नाही तोपर्यंत ते कॅरेक्टर घेत जाईल. परंतु जेव्हा आपण एंटर प्रेस करतो तेव्हा ह्या कॅरेक्टर्सपैकी पहिल्या कॅरेक्टरची जी व्हॅल्यू आहे ती सीमध्ये जाईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट गेट कॅर स्टेटमेंट किंवा फंक्शन, तुम्ही त्याला काही म्हणा. नेक्स्ट वन इज अ पुट कॅर. जसं गेट आहे तसं पुट आहे. So this statement is used to display a single character at a time by passing the character direct to it or by passing a variable that has already stored in a character. म्हणजे एकतर तुम्ही पुटक्यार इथं व्हेरिएबल घ्या किंवा कॅरेक्टर कॉन्स्टंट घेतला तरी चालतो. म्हणजे काय, पुटक्यार सिंगल कोटेशनमध्ये ए जर घेतला आपण, म्हणजे काय पुटक्यार ए असं जर लिहिलं आणि सेमीकोलन दिला तर काय होईल, हे ए प्रिंट होईल. इथे एक्झाम्पलमध्ये आपण काय घेतलंय, पुटक्यार सी. सो व्हॉट इज सी? सी इज अ व्हेरिएबल ऑफ डेटा टाईप कॅरेक्टर. सी हे व्हेरिएबल आहे आणि त्याची डेटा टाईप कुठली पाहिजे, मात्र कॅरेक्टर पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कॅरेक्टर व्हॅल्यू असेल. सो व्हॉट एव्हर द कॅरेक्टर व्हॅल्यू विच इज होल्ड बाय व्हेरिएबल सी, दॅट व्हॅल्यू विल बी डिस्प्लेड ऑन टू स्क्रीन. अँड दिस फंक्शन इज डिक्लेअर्ड इन stdio.h फाईल. हे कशासाठी द्यावं लागतं तर हेडर फाईल, मी मागेही सांगितलं तुम्हाला की हेडर फाईलमध्ये काय असतं तर सीमध्ये जे ऑलरेडी डिफाईन्ड फंक्शन असतात ना त्याची प्रोटोटाईप, दॅट इज हाऊ टू यूज द फंक्शन, हाऊ मेनी पॅरामीटर्स यू कॅन पास टू दॅट फंक्शन, विच व्हॅल्यू विल बी रिटर्न बाय दॅट फंक्शन, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या त्या हेडर फाईलमध्ये असतात. नेक्स्ट इज गेट यस. आता सी एच गेलं, यस आलं, आणि गेट आहे म्हणजे दिस इज अनफॉर्मॅटेड इनपुट स्टेटमेंट विच इज यूज.
Now what is use of getES? getES is used to read string values. What is string? Because string is not a data type in C. So if I want to use a string, then it is necessary to use array of characters. Why? Single character. Why ESHWANT Yashwant? There are total number of characters are 8. But as string is not a data type in C, you have to store all these characters in a character array. What is array? It is nothing but an entity which holds values of the same data type. सो getCS, आता मग तुम्ही म्हणाल की स्कॅनएफ स्टेटमेंट आपण फॉर्मॅटेडमध्ये पाहिलं होतं, तिथं %s नावाचं फॉर्मॅट स्पेसिफायर होतं. व्हॉट इज यूज ऑफ %s फॉर्मॅट स्पेसिफायर? इट इज यूज टू रीड अ स्ट्रिंग व्हॅल्यू. मग ते स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करण्यासाठी getS सुद्धा स्ट्रिंग व्हॅल्यू रीड करण्यासाठी. मग दोन्हीमध्ये काय फरक आहे? तर जेव्हा आपण printf %s म्हणजे जेव्हा आपण फॉर्मॅटेड स्कॅनएफ %s जर वापरलं तर तिथं काय होतं की जेव्हा मी एखादं नाव आणि आडनाव असं जर प्रिंट केलं तर ह्या दोघांच्या मध्ये एक ब्लँक स्पेस येतो. जर मी स्कॅनएफ वापरलं तर ह्याच्या पुढचं म्हणजे ब्लँक स्पेसच्या पुढं जे मी काही दिलेलं असेल स्पेस देऊन ते स्टोअर होणार नाही, फक्त एवढं स्टोअर होईल. मात्र जर मी getS जर वापरलं तर getS मध्ये मात्र जर तुम्ही स्पेस दिला तर ते सुद्धा सगळी व्हॅल्यू ही तुमची स्टोअर होईल. जे कुठलं व्हेरिएबल दिले असेल तुम्ही array of character subject to the condition that this yes should be array of character. So getS is used to read a string value. String is not a data type in C, therefore this yes should be declared as a character array. हे character array असला पाहिजे तरच तुम्ही getS स्टेटमेंट वापरू शकता. getS सारखंच दुसरं स्टेटमेंट आहे putS. गेट म्हणजे रीड करा स्ट्रिंग, पुट म्हणजे प्रिंट करा. जी कुठली स्ट्रिंग आपण रीड केलेली असेल ती स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी हे लक्षात घ्या की getS आणि स्कॅनएफ %s मध्ये काय फरक आहे. तर स्कॅनएफ %s मध्ये आपण स्पेस देऊ शकत नाही वाईल गिविंग द कॅरेक्टर्स किंवा नंबर ऑफ कॅरेक्टर्स, बट इन getS यू कॅन गिव्ह स्पेसेस ऑल्सो इन बिटवीन कॅरेक्टर्स. putS getS ने जी व्हॅल्यू नॉर्मली रीड केलेली असते ती प्रिंट करण्यासाठी putS वापरतात. इथं सुद्धा सेम आहे. इथं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर putS yes आणि व्हॉट इज yes should be declared as a character array in your program so as to display that value. Next and last statement is putCH. आता putchar पाहिलं, put ch again it is used to print the value but a single character. This statement is used to display a single character which is given by the user and that character prints at the current cursor location. कर्सर म्हणजे काय की जेव्हा आपण प्रोग्राम रन करू ना तेव्हा तुम्हाला एक ब्लिंकिंग कॅरेक्टर दिसेल. दॅट इज नथिंग बट द कर्सर. आणि ते ब्लिंकिंग कॅरेक्टर ज्या पोझिशनला ब्लिंक करत असेल त्या पोझिशनला putch कॅरेक्टर प्रिंट करतं. मगाशी सारखंच आहे. मगाशी आपण putS मध्ये यसला काय म्हणलो होतं, इट शुड बी अ कॅरेक्टर ॲरे. पण इथं काय आहे putS यस जर लिहिलेलं असेल तर धिस यस शुड बी डिक्लेअर्ड ॲज अ कॅरेक्टर व्हेरिएबल, नॉट अ ॲरे ऑफ कॅरेक्टर्स. सो दिस इज अनदर अनफॉर्मॅटेड आउटपुट स्टेटमेंट. लक्षात घ्या इनपुट आउटपुटच्या बाबतीत कसं आहे, getCH अनफॉर्मॅटेड इनपुट getCHE, अनफॉर्मॅटेड इनपुट getChar, unformatted input putchar, unformatted output getS, unformatted input putS, unformatted output putCH, again unformatted output. जिथं जिथं पुट येतं ना ते सगळे अनफॉर्मॅटेड आउटपुट आणि जिथं जिथं गेट येतं ते सगळे अनफॉर्मॅटेड इनपुट स्टेटमेंट. नाउ दीज आर नथिंग बट द डिफरन्स or differences between formatted and unformatted input output statements. What is first difference? This regarding formatted IO, these functions allows us to take input and display output in the user's desired format. कारण की %s त्याच्यानंतर 2 स्पेस देऊन % लिहिलं तर ते 2 स्पेस डिस्प्ले होतात. Regarding unformatted IO, these functions do not allow to take input or display output in user's desired format. हे त्याच्या फॉर्मॅट प्रमाणे प्रिंट करतील. फॉर्मॅटेडमध्ये आपल्याला त्याला फॉर्मॅटिंग करता येते. व्हॉट इज सेकंड डिफरन्स? दिस फंक्शन सपोर्ट फॉर्मॅट स्पेसिफायर्स.
म्हणजे फॉर्मॅटेड आय ओमध्ये तुम्हाला फॉर्मॅट स्पेसिफायर लाईक %d, %s, %c, %f हे सगळे फॉर्मॅट स्पेसिफायर तुम्हाला फॉर्मॅटेड आय ओमध्ये वापरता येतील. बट वेदर इट इज पॉसिबल टू यूज दिस फॉर्मॅट स्पेसिफायर्स इन अनफॉर्मॅटेड आय ओ, तर दीज फंक्शन्स आर नॉट these functions do not support format specifier. त्याच्यामुळं हे जे %d, %f वगैरे आहेत ना, हे तुम्ही फक्त फॉर्मॅटेड इनपुट आउटपुटमध्ये वापरू शकता, इकडं त्यांना वापरता येणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे दीज आर यूज्ड फॉर स्टोरिंग डेटा मोर युजर फ्रेंडली, कारण की %s, %d वगैरे दिलं ना तुम्ही की ते अकॉर्डिंगली इट विल स्टोअर द व्हॅल्यूज. बट दीज फंक्शन्स आर नॉट मोर युजर फ्रेंडली. कशामुळे म्हणतो आपण हे युजर फ्रेंडली नाही आहेत, तर कॅरेक्टर म्हणलं तर ते कॅरेक्टर्स प्रिंट करणार, पुट ch म्हणलं तर करंट कर्सर लोकेशन असेल तिथेच ते प्रिंट करणार. हे बाकी फॉर्मॅटेड आयोच्या बाबतीत तसं नाही आहे. नेक्स्ट डिफरन्स और फोर्थ डिफरन्स इज यू कॅन यूज ऑल डेटा टाइप्स इन फॉर्मॅटेड आय ओ, पण इथं तसं नाही आहे. इथं फक्त तुम्हाला कॅरेक्टर किंवा ॲरे ऑफ कॅरेक्टर, ज्याला की आपण स्ट्रिंग म्हणतो, या दोनच डेटा टाईप तुम्हाला अनफॉर्मॅटेड आय ओमध्ये वापरता येतील. आणि शेवटचा डिफरन्स द्यायचा आहे म्हणून दिला आहे की printf, scanf, yes printf, yes scanf आर द एक्झाम्पल्स ऑफ फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्टेटमेंट्स, whereas getch, getche, getyes and putyes, these are some examples of unformatted input output statements. So this is all about unformatted input output statements. So thank you very much for watching this video. Kindly like the video and subscribe the channel or share all these video contents to your friends जे की BCS ला शिकतात. थँक्यू व्हेरी मच.